आज आहे वेट लॉस फूड रेसिपीचा डे 8 आणि आज मी बनवलेली आहे दह्याची चटणी। 100 ग्राम दह्यामध्ये 60 to 70 कॅलरीज असतात आणि 3 to 5 ग्राम प्रोटीन असते। तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे 1 पाव दही। 1 पाव दही घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। आता आपल्याला काय करायचं आहे, या दह्यामध्ये काही साहित्य टाकायचे आहेत। तर त्यामध्ये मी घेतलेली आहे, इथे बघू शकता तुम्ही, जीरा, थोडासा जीरा घेतलेली आहे। हा काळ्या मिऱ्याचा पावडर आहे, पुदिना आहे, त्याचबरोबर कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, अद्रक आणि लसूण आहे। आता आपल्याला हे सर्व साहित्य या दह्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। जीरा टाकलेली आहे, आता ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळ्या मिऱ्याचा पावडर टाकलेली आहे। त्याबरोबरच इथे मी टाकत आहे अद्रकचे 2-3 तुकडे आणि इथे मी एक डोई म्हणजे 10-12 लसणाच्या कड्या सोलून घेतलेली होती। त्याचबरोबर 3 ते 4 मिरच्या आणि कोथिंबीर टाकत आहे। कोथिंबीर आणि पुदिना जास्त प्रमाणात टाकायचा आहे। आता आपण या सर्वांना मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। तर मी इथे हा मिक्सरचा जार घेतलेली आहे। आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊया। तर ही दह्याची चटणी खूपच उपयोगाची आहे, कारण तुम्ही ज्या पण वेट लॉस रेसिपी ट्राय करणार, जसा बेसनचा चिला किंवा मूग चिल्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर त्या चिल्यांसोबत तुम्ही हे खाऊ शकता किंवा रोस्टेड चिकन आहे त्यासोबतसुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकता। म्हणजे त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही सलादसोबत ही चटणी खाऊ शकता। आता मी ते टाकलेली आहे सेंधा नमक 1 चमच, 1 चमचपेक्षा कमीच टाकलेली आहे, छोटा चमच आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका। आता आपण याला वाटून घेऊया। तर बघू शकता तयार झालेली आहे दह्याची चटणी। खूपच सोपी रेसिपी आहे, काही आपल्याला गॅस वगैरे सुरू करायची नाही आहे आणि खूपच चविष्ट लागते ही चटणी। आणि जर दही आंबट नसेल, याच्यामध्ये आंबट दही यूज करा, आंबट दही नसेल तर त्यामध्ये तुम्ही लिंबू पिळू शकता। खूपच चविष्ट लागते ही चटणी। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। तुम्ही कोणत्या सलादसोबत, काकडीसोबत, गाजरसोबत, कशासोबतही ही चटणी खाल्लात तरी खूपच टेस्टी वाटणार। तर वेट लॉसच्या रेसिपीजमध्ये ही रेसिपी खूप महत्त्वाची आहे, कारण काहीतरी आपल्याला टेस्टी खावंसं वाटते तेव्हा तुम्ही ही चटणी करून खाऊ शकता कशासोबतही। तर बघू शकता खूपच सोपी रेसिपी आहे आणि अगदी कमी वेळात 5 मिनिटंही लागत नाही, बनून तयार होते। तर एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।